लोकनेते व्यंकटराव हिरे महाविद्यालय पंचवटी नाशिक. इयत्ता 11वी वाणिज्य शाखा प्रकरण 3 लघु उद्योग. मी प्राध्यापिका जे हिरे मॅडम आज तुम्हाला लघु उद्योगाबद्दल थोडक्यात माहिती देत आहे. वाढती लोकसंख्या ही मनुष्यबळ आणि विकासाची संधी मानली जाते. मात्र भारतामध्ये बेकारीची समस्या हा ज्वलंत प्रश्न आहे. भारतात स्वातंत्र्य मिळाल्यानंतरसुद्धा आपल्याला लघु उद्योगाच्या विकासावर लक्ष दिलेले आहे. तरीही नवीन औद्योगिक धोरणेसुद्धा ह्या बेकारीच्या समस्येवर मात करू शकत नाही. भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये कृषी उद्योग, लघु उद्योग, कुटीर उद्योगांना खूप महत्त्व प्राप्त झालेले आहे. भारतासारख्या विकसनशील देशामध्ये विचार करताना लघु उद्योगाच्या विकासातही जी काही भांडवल गुंतवणूक असते, इतर संसाधनात वाढ झालीच पाहिजे, ही वस्तुस्थिती आहे. भारतामध्ये कुशल अकुशल असे कारागीर आहेत. लघु उद्योगासाठी हे सहज उपलब्ध होत असतात. लघु उद्योगामुळे मोठ्या प्रमाणात रोजगार निर्माण करता येतो. कारण ज्या ठिकाणी लघु उद्योग आहेत त्या ठिकाणी लोकांना रोजगारीसुद्धा मिळत असते. त्यामुळे ग्रामीण भागामध्ये लघु उद्योग जर सुरू केले तर रोजगार अगदी सहज तिथं उपलब्ध होत असतात. देशाच्या विकासावर सुद्धा लघु उद्योग हा महत्त्वाची भूमिका पार पाडत असतो. ज्या ठिकाणी भांडवलाचा पुरवठा अतिशय कमी आहे, मनुष्यबळ पण कमी लागते, त्या ठिकाणी व्यवसाय फार उपयुक्त असतो. कारण ज्या ठिकाणी आपण लघु उद्योग स्थापन करणार आहोत त्या ठिकाणी लघु उद्योग आज देशामध्ये भरपूर मोठ्या प्रमाणात बेरोजगारी दिसून येत असते. कारण बऱ्याच ठिकाणी भांडवलाची ही मेन समस्या आहे. बऱ्याच ठिकाणी मजूर अवेलेबल होत नाही किंवा मिळत नाही. संसाधनाचा पुरेसा वापर करून लघु उद्योगाच्या विकासावर भर देणे अतिशय महत्त्वाचे आहे. ज्या ठिकाणी लघु उद्योग स्थापन केले त्या ठिकाणी रोजंदारीचा प्रश्न अगदीच मिटत असतो आणि लोकांना बेरोजगार लोकांना रोजगार हा सहज उपलब्ध होत असतो. आता याचा अर्थ बघा, जे उद्योग वस्तू व सेवाच्या उत्पादनासाठी यंत्रांचा वापर करतात आणि कामगारांची नेमणूक करतात, तेथे विजेचाही वापर करतात, अशा उद्योगांना लघु उद्योग असे म्हणतात. सध्या लघु उद्योगाची व्याख्या 2 गटात केली जाते. एक विजेचा वापर करून आणि दुसरा जो आहे विजेचा वापर न करता. विजेचा वापर करून 50पेक्षा कमी कर्मचारी आणि विजेचा वापर न करता 50पेक्षा जास्त आणि 100पेक्षा कमी कर्मचारी हे यंत्र किंवा साधनसामुग्री, इमारत, भांडवल गुंतवणूक यांच्या मर्यादानुसार लघु व मध्यम मोठ्या प्रमाणात उद्योगात भिन्न भिन्न याचे हे अर्थ लावलेले आहेत. म्हणजेच विजेचा वापर करता व विजेचा वापर न करता लघु उद्योगामध्ये जे काही कामगार काम करत असतात त्यांनाच लघु उद्योग असे म्हणतात. म्हणजे यांच्याकडे जे काही काम करत असताना त्यांच्याकडे ते बऱ्याच वेळेस म्हणजे इलेक्ट्रिक सप्लायचा वापर न करता आणि काही ठिकाणी डायरेक्ट आपल्या मॅनपॉवरने किंवा फोर्सने त्याच्याने ऊर्जानुसार आपलं काम करत असतात. तर त्याच ठिकाणी हे 2 भाग पडलेले आहेत. आता याच्यामध्ये जे आहेत ते लहान प्रकारचे जे काय आहेत म्हणजेच विजेचा वापर परंतु 50पेक्षा कमी कर्मचारी आणि विजेचा वापर न करता 50पेक्षा जास्त किंवा 100पेक्षा कमी कर्मचारी जिथं काम करतात त्याला लघु उद्योग असं म्हटलेलं आहे. म्हणजेच या ठिकाणी भांडवल गुंतवणुकीची सीमा ही निश्चित केलेली आहे. त्यानुसार लघु उद्योगाचं वर्गीकरण खालील पद्धतीने केलेले आहे. आता याच्यामध्ये सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग जे आहेत ते 2006 नुसार MED ॲक्टनुसार 2006मध्ये म्हणजेच मायक्रो स्मॉल अँड मीडियम एंटरप्राइजेस डेव्हलपमेंट ॲक्ट 2006
व्यवसायात 2 प्रकारात ही विभागलेले आहेत. याचं उत्पादन क्षेत्र आणि सेवा क्षेत्र हे कोणते कोणते आहेत ते बघूया आपण. यामध्ये जे काही त्यांचं उत्पादन क्षेत्र आहे व्यवसाय. व्यवसायामध्ये सूक्ष्म, लघु आणि मध्यम हे 3 प्रकार मोडतात. आता ह्या सूक्ष्म उद्योगामध्ये जे उत्पादन क्षेत्र आहे, ज्याच्यामध्ये मॅन्युफॅक्चरिंग चालू असते, ज्याच्यामध्ये उत्पादनाची प्रक्रिया चालू असते, ज्याच्यामध्ये एखाद्या उत्पादनाचं किंवा एखाद्या वस्तूचं त्याच्यामध्ये मॅन्युफॅक्चरिंग होत असेल किंवा त्या उत्पादनावर प्रक्रिया करून त्याचं काहीतरी तयार होत असेल, अशा ठिकाणी 25 लाखापेक्षा जास्त नाही. आणि ज्या ठिकाणी सेवा क्षेत्र आहे, ज्या ठिकाणी फक्त सेवा देण्याचे काम चालते, अशा ठिकाणी फक्त सर्व्हिस दिली जाते, त्या ठिकाणी 10 लाखापेक्षा जास्त नाही, असं त्यांची मर्यादा दिलेली आहे. आता लघु उद्योगामध्ये बघा, लघु उद्योगामध्ये 25 लाखापेक्षा जास्त नाही व 5 कोटीपेक्षा जास्त नाही, अशाच उद्योगांना लघु उद्योग असे म्हणतात. म्हणजेच या ठिकाणी या लघु उद्योगाचं सेवा क्षेत्र बघा कसं आहे. 10 लाखापेक्षा जास्त नाही, पण 2 कोटीपेक्षा पण जास्त नाही, अशाच उद्योगांना लघु उद्योगाचं सेवा क्षेत्र हे दिलेलं आहे. म्हणजे जे सर्व्हिस देतात, ज्याच्याकडनं उद्योग नाही होत, त्याच्यामध्ये फक्त सेवा देण्याचे काम करतात, त्याच्यामध्ये 10 लाखापेक्षा जास्त नाही व 2 कोटीपेक्षा जास्त नाही. नंतर मध्यम उद्योग, यामध्ये 5 कोटीपेक्षा जास्त पण 10 कोटीपेक्षा जास्त नाही आणि 2 कोटीपेक्षा जास्त पण 5 कोटीपेक्षा जास्त नाही, अशा ठिकाणी हे जे सेवा क्षेत्र आहे हे फक्त सेवा पुरवण्याचं काम करत असतं, हे फक्त सर्व्हिस देत असतं, सेवा देत असतं. म्हणून या ठिकाणी मध्यम उद्योगाची ही त्यांनी गुंतवणूक केलेली आहे. आता याच्यामध्ये बघा लघु उद्योग क्षेत्र, यामध्ये 2 प्रकार पडतात. एक आहे पारंपरिक उद्योग आणि एक आधुनिक उद्योग. आता पारंपरिक म्हणजे काय, अगदी पुरातन जुन्या पद्धतीने रूढी परंपरेने चालतात ते उद्योग. आणि आधुनिक म्हणजे काय, अगदी नवीन पद्धतीने. त्याच्यामध्ये आपल्याला भरपूर उद्योग बघावयास मिळत असतात. आता हे पारंपरिक उद्योग कोणते कोणते बघा, हातमाग. आता हातमागाचं तुम्हाला माहिती आहे, भरपूर ठिकाणे त्या हातमागावर कापड तयार सूत तयार करत असतात आणि त्या सुतापासून कापड तयार होत असतं. आता हे हातमाग आपल्याला भरपूर ठिकाणी बघावयास मिळतं. आता हस्तकलेच्या वस्तू, ह्या हस्तकलेच्या वस्तूंना लघु उद्योगामध्ये फार महत्त्व आहे. ह्या हस्तकलेच्या वस्तू परदेशामध्ये निर्यात केल्या जातात आणि त्याला मोठ्या पद्धतीची मागणी असते. त्यामुळे आपल्याला एक प्रकारचं परकीय चलनसुद्धा उपलब्ध होत असते. म्हणून ह्या हस्तकलेच्या वस्तूंना फार महत्त्व प्राप्त झालेलं आहे. नंतर काथ्यापासून बनवणारे उद्योग. आता काथा म्हणजे काय, आता पायपुसणे बनवतो आपण, काथ्यापासून आपण शोपीस बनवतो. मेन म्हणजे काथ्यापासून आपण असे जास्त ऊन लागायला नको म्हणून मोठे मोठे पडदे असतात किंवा काथ्यापासून आपण गालिचे बनवत असतो. त्यापासून भरपूर काही बनवायला मिळतं. आता हे काथ्या उद्योग काश्मीरमध्ये मोठ्या पद्धतीने चालतात. मोठे मोठे गालिचे बनवतात, त्याच्यापासून मोठे मोठे वस्तू बनवत असतात. नंतर आहे रेशीम उद्योग. आता ह्या रेशीम मध्ये सुद्धा रेशीम उद्योगाचे ते किडे आणतात, ते किडे आपण जमा करतो, त्याच्यापासून रेशीम मिळत असतो, त्या रेशीमपासून आपल्याला सिल्क मिळत असतं, त्यापासून आपण साड्या बनवतो, त्याच्यापासून आपण सिल्कचं कापड बनवत असतो. म्हणून हे रेशीम उद्योगसुद्धा महत्त्वाचे आहेत. नंतर आहे खादी ग्रामोद्योग. आता खादी ग्रामोद्योग म्हणजे केवीस. खादी ग्रामोद्योग म्हणजेच याच्यामध्ये खरं तर खादी ग्राम उद्योगामध्ये बरेचसे लोक अगदी हाताने कलाकुसरीने वस्तू बनवत असतात आणि स्वतः ते लोक कापड तयार करतात, त्याच्यापासून साड्या तयार करतात, टोप्या असतात, खादीचे कुडते असतात, खादीचे त्याच्याकडे टॉवेल वगैरे, त्याच्याकडे भरपूर साऱ्या वस्तू खादीच्या असतात आणि यामध्ये पण भरपूर लोकांना रोजगार मिळत असतो. आणि खादी ग्राम उद्योगामध्ये म्हणजे हे गव्हर्नमेंटचे चालवलेले उद्योग असतात. याच्यामध्ये बऱ्याचशा लोकांना रोजगार मिळत असतो आणि ते आपली छोट्या गावांमध्ये, ज्या ठिकाणी लोकांची लोकसंख्या अतिशय कमी आहे, अशा ठिकाणी खादी ग्राम उद्योग सुरू करता येत असतो आणि त्या ठिकाणी लोकांना, सुशिक्षित लोकांना म्हणा किंवा ज्या लोकांना कामधंदाने, अशा लोकांना सहज काम उपलब्ध होत असतं. नंतर आधुनिक उद्योग, यामध्ये आहे लघु उद्योग. आता लघु उद्योगाचं तुम्हाला मी सांगितलं, ज्या ठिकाणी
जे लघु उद्योग आहे त्याच्यामध्ये 25 लाखापेक्षा जास्त नाही, अशा उद्योगांना आपण काय म्हणतो? लघु उद्योग असे म्हणतो. आणि यंत्रमाग, आता जे हातमागाची जागा आता यंत्रमागाने घेतलेली आहे. आता यंत्रमागामध्ये हातमागामध्ये काम खूप कमी पद्धतीने, त्याच्यामध्ये कामाची जी पद्धत आहे ती अगदी हळूवार होत असते आणि त्याच्यामध्ये मोठ्या पद्धतीने कापड तयार होत नाही. मात्र या यंत्रमागामध्ये अगदी झपाट्याने खूप खूप कापड तयार करता येत असतं आणि यंत्रमाग एकदम जोरात चालत असतं. त्याच्यामध्ये जे सूत वापरतो आपण त्याच्यामध्ये ताना आणि बाणा धागा असतो. त्या धाग्याला आपण प्रोसेस करत असतो. त्या यंत्रमागावर लावल्यानंतर आपल्याला मोठे मोठे कोईन लावता येतात, त्याच्यापासून आपल्याला कापड तयार करता येतं. आणि हे यंत्रमाग एकच नसतं, असे भरपूर असतात आणि आपल्याला त्याच्यापासून भरपूर कापड तयार करता येत असतं. म्हणून हे आधुनिक उद्योगामध्ये हे उद्योग मोडत असतात. आता याच्यामध्ये नंतर लघु उद्योगाचं महत्त्व काय काय आहे, जे काही लघु उद्योग आहे याला महत्त्व का प्राप्त झालेलं आहे, लघु उद्योगापासून काय काय गोष्टी आपल्याला मिळत असतात, हे आपल्याला बघावयाचे आहे. आता अर्थव्यवस्थेच्या विकासामध्ये लघु उद्योगाची भूमिका फार महत्त्वाची आहे. कृषी आणि कृषीपूरक उद्योगांना ते संजीवनी देत असतात. आता नोकरीची संधी देणे, यामध्ये मोठ्या पद्धतीने नोकरी मिळत असते. म्हणजेच ज्या ठिकाणी लोकांना कामधंदा नाही, अशा वेळेस लोकांना त्या ठिकाणी काम मिळत असतं. आता रोजगाराच्या संधी निर्माण करण्याच्या बाबतीत लघु उद्योग हा द्वितीय स्थानावर आहे. कारण व्यवसायात अल्प भांडवलावर हा लघु उद्योग चालवला जात असतो. लघु उद्योग हा मूलभूत व उपयुक्त कौशल्यावर चालतो. त्यामुळे भारतासारख्या श्रमप्रधान देशाला हे एक वरदान आहे. म्हणजेच ज्या ठिकाणी सुशिक्षित लोक आहेत, ज्यांना कामधंदा नाही, अशा ठिकाणी ज्या लोकांना काम नाही त्या ठिकाणी जर लघु उद्योग चालू केलं तर त्या लोकांना नोकरी मिळत असते, त्यांना कामधंदा मिळत असते. तिथं सुशिक्षित बेकार कोणी बसू शकत नाही. त्यामुळे प्रत्येकाला काहीतरी कामधंदा मिळतो आणि त्याला कौशल्यावर, ज्याच्याकडे स्किल आहे, ज्याच्याकडे कौशल्य आहे, तो हा उद्योग करू शकत असतो. म्हणून त्या ठिकाणी नोकरीची त्यांना संधी मिळत असते. नंतर प्रादेशिक समतोल, जर आपल्याला लघु उद्योगामध्ये मोठ्या पद्धतीने वाढ केला तर आपल्याला भारतामध्ये सर्वच विभागामध्ये समान विकास झालेला नाही आहे. औद्योगिकरणामुळे काही भाग खूप विकसित झालेले आहेत, मात्र काही भागामध्ये काहीच विकास झालेला नाही. म्हणून ह्या उद्योगधंद्याच्या काही ठिकाणी उद्योगधंद्यामुळे हे अविकसित राहिलेले आहेत उद्योगधंदे. परंतु अल्प भांडवलावर लघु उद्योगाची उभारणी केली जाते. लघु उद्योगांना भांडवल हे अतिशय कमी लागतं. अगदी कमी भांडवलामध्ये आपण उद्योग सुरू करत असतो. लघु उद्योग हे सामान्यतः यंत्रज्ञान, स्थानिक कौशल्य ज्याच्याकडे असेल किंवा स्थानिक उपलब्ध संसाधने असतील, श्रम याचा वापर करून आपण वस्तूंची निर्मिती करत असतो. त्यामुळे देशाचा समतोल ह्या विकासामध्ये हे महत्त्वाचे योगदान आहे. जर देशामध्ये समतोल साधायचा असेल तर त्यासाठी लघु उद्योग अतिशय महत्त्वाचे आहे आणि त्यासाठी तो प्रादेशिक समतोल देखील त्याच्यामध्ये साधला जात असतो. नंतर स्पर्धाशक्ती वाढते. त्यामध्ये कमी उत्पादन खर्चामध्ये अनेक फायदे लघु उद्योगांना मिळत असतात. म्हणजे कमीत कमी खर्च करून लघु उद्योगामध्ये आपल्याला जास्तीत जास्त फायदे मिळत असतात. हे उद्योग अतिशय कमी खर्चिक असतात. अशा उद्योगांना स्थानिक उपलब्ध संसाधनांचा वापर करता येत असतो. जे आपल्याकडे संसाधनं उपलब्ध आहे, जे पर्यावरणामध्ये जे आपल्याकडे काही गोष्टी आपल्याकडे अवेलेबल आहेत त्याच्यामध्येच आपल्याला हा उद्योग करता येत असतो. लघु उद्योगाची स्थापना करण्यासाठी व चालवण्यासाठी खर्चाच्या तुलनेने किंवा जो लघु उद्योग आपण चालवतो त्याला खर्च अतिशय कमी असतो. त्या खर्चाच्या तुलनेने इतर खर्चाच्या तुलनेने हा खर्च कमी असतो आणि त्यामुळे कमी उत्पादन खर्च आल्यामुळे इतर खर्चही कमी असतो. त्यामुळे वस्तूंची किंमत ही आपल्याला कमी ठेवता येते. जर आपल्याला जास्तीत जास्त खर्च आला तर वस्तूंची कॉस्ट पण आपल्याला वाढवावी लागते. परंतु लघु उद्योगामध्ये खर्च हा अतिशय कमी असतो. त्यामुळे वस्तूंची किंमत पण आपल्याला कमी ठेवता येते आणि त्यासाठी उलाढाल आणि त्या स्पर्धाशक्तीमध्ये पण वाढ होत असते. त्यामुळे स्पर्धाशक्ती ही अतिशय मोठ्या पद्धतीने वाढत असते. नंतर नैसर्गिक संसाधनांचा जास्तीत जास्त वापर. लघु उद्योग हे श्रमप्रधान असतात.
स्थानिक भागातील उपलब्ध संसाधनांचा किंवा साधनसंपत्तीचा जो काही कच्चा माल आहे, जे काही रॉ मटेरियल आहे, त्याचा आपण वापर करत असतो. ह्या नैसर्गिक संसाधनांच्या वापरामुळे उत्पादन खर्च हा कमी येत असतो. कारण याचा परिणाम आपल्याला स्थानिक उत्पादनाची किंमत ही वाजवी ठेवता येत असते. जर आपल्याला हे संसाधनं जर पटकन उपलब्ध झाले, अगदी जवळ उपलब्ध होत असतील, तर आपला उत्पादन खर्चामध्ये म्हणजे उत्पादन खर्च जास्त होत नाही, तर आपली त्याच्यात बचत होत असते. त्यामुळे आपल्या नैसर्गिक संसाधनामुळे जास्तीत जास्त जर वापर केला तर आपल्या उत्पादनामध्ये पण वाढ होतो आणि आपल्याला किंमत पण अगदी कमीत कमी ठेवता येत असते. नंतर स्थलांतरात घट. लघु उद्योग हे ग्रामीण भागात मोठ्या पद्धतीने रोजगाराची संधी देत असतात. शक्यतो लघु उद्योग हे खेड्यागावामध्ये उपलब्ध आपण करत असतो किंवा खेड्यागावात आपण हा उद्योग सुरू करत असतो, कारण जेणेकरून खेड्यागावातील लोकांना रोजगार मिळेल. आणि हा उद्योग स्वयंरोजगाराचा आदर्श नमुना आहे. स्वयंरोजगार म्हणजे काय, की काहीतरी काम करायचं, आपलं आपण कमवायचं आणि आपला काहीतरी उद्योग करून आपलं उदरनिर्वाह भागवायचा. म्हणजेच आपली जी कुटुंबासाठी म्हणा किंवा घरासाठी आपण काहीतरी उद्योग करतो, त्यासाठी आपण कुटुंबाच्या गरजा भागत असतो आणि त्याबरोबर आपण इतरांनासुद्धा काही कामधंदा देत असतो. म्हणून आपण त्या ठिकाणी आपल्याला हे करता येत असतं. त्यामुळे आपल्याला जास्तीत जास्त ह्या उद्योगामध्ये आपल्याला नैसर्गिक संसाधनांचा जर वापर केला तर आपल्याला उत्पादनात खर्च पण कमी येतो आणि आपलं उत्पादन पण चांगल्या पद्धतीने होत असतं. स्थलांतरात घट. लघु उद्योग हे ग्रामीण भागात मोठ्या पद्धतीने रोजगाराची संधी उपलब्ध करत असतात. लघु उद्योग हा स्वयंरोजगाराचा आदर्श नमुना आहे, कारण स्वयंरोजगार हा लघु उद्योगाचाच एक आदर्श नमुना आहे. त्यामुळे ग्रामीण भागातून शहराकडे येणारे लोक स्थलांतरात घट होत असते आणि ही कमी पद्धतीने होते. बघा, जर ग्रामीण भागातील लोकांना कामधंदा मिळाल्यानंतर ते शहराकडे जात असतात, त्यांचा जास्तीत जास्त कल शहराकडे असतो. परंतु असे जर उद्योग आपण खेड्यागावामध्ये सुरू केले तर खेड्यागावात त्या लोकांना रोजगार मिळत असतो, ते लोक शहरात जात नाही. त्यामुळे शहरामध्ये जाण्याच्या लोकांचं स्थलांतरात घट होत असते आणि ती कमी कमी पद्धतीने होते. म्हणून लोक ग्रामीण भागात राहण्याचे पसंत करतात. नंतर मोठ्या उद्योगांसाठी पूरक. आता मोठ्या उद्योगांसाठी पूरक म्हणताना जास्तीत जास्त मोठे उद्योग हे लघु उद्योगावर अवलंबून असतात. लघु उद्योग हे मोठ्या उद्योगांसाठी कच्चा माल पुरवत असतात, अर्धा पक्का मालाचा पुरवठा करत असतात. यंत्राचे सुटे भाग तयार करणे, काही पार्ट पुरवणे म्हणजे इन्सुलिंग उद्योगाचं काम हा लघु उद्योग करत असतो. म्हणजेच पूरक उद्योग. थोडक्यात ज्या ठिकाणी म्हणजे हे लघु उद्योग आहे ना, हे लघु उद्योग जे आहेत हे पूरक उद्योगावर अवलंबून असतात. म्हणजेच पूरक उद्योगांनासुद्धा ते मदत करत असतात. हे उद्योग कच्चा माल पुरवायचे काम, अर्धपक्का मालाचा साठा पुरवत असतात. त्यामुळे यंत्रांचे, आता बघा तुम्हाला उदाहरण देते, ज्या ठिकाणी मारुती कंपनी आहे, मारुती कंपनी गाडी तयार करत असते, गाडीच्या सगळ्या पार्ट तयार करत असते, पण त्यासाठी जे विविध पार्ट्स असतात ते पुरवण्याचे काम वेगवेगळे करत असतात. म्हणून त्यासाठी त्याला जे काही पुरवण्याचे काम करतात त्याला पूरक उद्योग असे, त्याला इन्सुलिंग उद्योग असे म्हणतात. म्हणून त्या ठिकाणी जे काही यंत्राचे सुटे भाग असतात हे मोठ्या प्रमाणावर आपल्याला उपलब्ध होत असतात. नंतर नवउद्योगांचा विकास. जे नवउद्योगांचा विकासामध्ये नवीन तरुण होतकरू जे काही उद्योजक आहेत त्यांना आकर्षित करण्याची क्षमता ही लघु उद्योगाकडे असते. लघु उद्योग हा तरुण मुलांना, जे काही होतकरू आहे त्यांना आकर्षित करत असतात आणि त्यासाठी तांत्रिक व अतांत्रिक कौशल्य क्षमता, तांत्रिक आणि अतांत्रिक म्हणजे ज्याला काही शिक्षणाचं ज्ञान आहे आणि ज्याला काहीच ज्ञान नाही, ज्याला कौशल्य नाही, ज्याच्याकडे, पण असे लोक हे उद्योग ह्या व्यवसायाकडे आकर्षित होत असतात. म्हणजे कुशल अकुशल, थोडक्यात लहान प्रमाणावर व्यवसाय करणारे मोठ्या उद्योजकांना हे शक्य नसते. परंतु हे जे काही उद्योग आहे, नवउद्योजकांचा विकास ह्या लघु उद्योगामार्फत मोठ्या पद्धतीने होत असतो. म्हणून एखाद्या खेड्यागावामध्ये जो खेडागाव आहे किंवा एक छोट्या सिटी आहे, अशा ठिकाणी लघु उद्योग, कुटीर उद्योग याचा विकास मोठ्या पद्धतीने होत असतो. कुटीर उद्योग म्हणजे काय, ज्या ठिकाणी कारागीर
आपल्या राहत्या घरामध्ये आपल्या कुटुंबातील सदस्यांच्या साहाय्याने एखादा व्यवसाय करतो, एखादा व्यापार करतो किंवा एखादा उद्योग करतो, त्याला कुटीर उद्योग असे म्हणतात. म्हणून या ठिकाणी आर्थिक विकास मोठ्या पद्धतीने होत असतात. हे लघु उद्योगाचं महत्त्व आहे.